महिन्याला 25 ते 20,000 रुपये मी कमवतोय आरामामध्ये. नाही कामाला जाऊन, नाही कष्ट करून, फक्त मोबाईलवरून. असं शक्यच नाही. कारण की माझ्या सांगतो भावासारख्या दोस्तांनो, सहपरिवारांनो, कष्ट केल्याशिवाय पैसा येत नाही, मला तर कळतंय असं. कारण की पैसा कमवण्यासाठी नाही मोबाईलचा यूज, नाही गेमिंगचा यूज, नाही अशी फुकट पैसा मिळतोय, नाही विड्रॉ करून भिकारी होऊन घर जाऊन कशी व्यापार होतोय. असं कुठं सुद्धा नाही माझ्या भावानं. पैसा कमवायचा झाला ना, हक्काचा पैसा, तर कष्ट करून, हक्काचा पैसा मेहनत करून. असं कुठं गेमिंगमधनं ह्यामधनं येत नाही. कोण सांगतंय म्हणून हे करा ते करा, त्यात मजा नाही. आपला टाईम वायपटी घालतोय. आजच्या काळात पैशाशिवाय किंमत नाही. पैसा कमवा तर कसा सांगा, कोण सांगायला नाहीच. पैसा कमवला तर हाय हातापाशी, नाहीतर पैसा नाहीच ना आपल्यापाशी. तर म्हणून मी सांगतो लय काय नाही, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये काय ना काय बिझनेस करून पैसा कमवा. बिझनेसमधून गुंतवून पैसा कमवा. जिथं क्षेत्रात उतरलो तिथून 1000 रुपयामध्ये 200 रुपये निघून तसा पैसा कमवा. बिझनेस एखादा छोटा मोठा करून पैसा कमवा. कारण की पैसा कमवण्यासाठी स्वतःच्या बुद्धीचा वापर लागतंय. नाही ॲप्लिकेशन आणि मोबाईलवरून कमवायला येतोय, अजिबात नाही. कारण की मला पण वाटायचं टाकायचो, मी सर्च करायचो घर बसल्या महिन्याला 15 ते 16,000 रुपये कसे कमवायचे. तर मी विचार केला, म्हणलं हे शक्यच नाही हो. 15 ते 16,000 रुपये ते महिन्याला म्हणल्यावर विचार करायचं काम आहे. कष्ट करून आपण पैसे कमवत नाही. आणि मोबाईलवरती माहीत नसेल मला, असेल कमवायचं पण असतील पैसे मोबाईलवरून, पण ती सोपं आहे का हो. तिथं 1000 रुपये घालवायचं, तिथं 2000 काढायचं, आणि पुन्हा 2000 घालायचं, तिथं पुन्हा 500 काढायचं. असं कोणी सांगितलं आहे? त्यापेक्षा मला कळतं आहे असं तुम्हाला सांगतो. एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. मोटिवेशन असंच मी देणार, जी माया नशिबात घडलं आहे ती फक्त. आणि मी विचार केला थोड्या गोष्टीचा. पैसा आपण जी कमवतोय ते कष्ट करून कमवलेला पुरत नाही. आणि गेमिंगमधनंही कसा पुरायचा. म्हणून मी म्हणतोय गेमिंगमधनंही पैसा माझ्या कळतं आहे असं येत नाही. ह्यासाठी पैसा ना आपल्याला कष्ट करून ज्या क्षेत्रामध्ये उतरलो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करून करावं लागतो पैसा. हे कधीही खरं आहे. जरी दुसऱ्याकडे मागितलं 1000 रुपये दिलं तर 10 वेळा पुन्हा मागून आपली लायकी काढते, फोन करते, माझा पैसा दिला का, घेतलेलं उसनं दे की पैसे. मग काय करायचं सांगा, तुम्ही सांगा तुमच्या टकुऱ्यानं. म्हणून ह्या गेमिंगच्या लपड्यात हे पण नका. पैसे देऊन घर जाऊन पैसा व्यापार करून भिकारी व्हायला कोणी सांगितलं नाही. त्यापेक्षा तो पैसा ना आपल्याजवळ ठेवा, एखाद्या बिझनेसमध्ये करा. आणि बिझनेसमध्ये पण गुंतू वाटत नसलं तर एखाद्या क्षेत्रामध्ये उतरा आणि काम करायला लागा. पैसा आजच्या जमान्यात आहे तर सगळं आहे. पैशाशिवाय किंमत नाही, पैशाशिवाय किंमत नाही. फाटकी जरी कापडं घातली आणि फाटक्या चपल्या घातल्या आणि फाटकं घालून अंगावरती हिंडलं ना, गरिबी लय रडवती. पैशाशिवाय किंमत नाही. दुसऱ्यांना ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आपल्याला किंमत देत नाही ती. म्हणून मी सांगतो पैसा कमवायला शिका. एक एक दिवस आपल्याला लाखाचा आहे, ह्यामुळे लय विचार करण्यात मजा नाही. त्यासाठी आपल्याला एक एक दिवस लाखाचा आहे, ह्यासाठी आजचा दिवस बघायला शिका. उद्याचं कोणच घेऊन बसलं नाही. परंतु असं म्हणणारी सुद्धा ना आपल्याला पैसे तात्पुरतं आहे तर तसं भिकारी करते ती. लागा कशा कितका कसं काय कमवतोय तू, लागा चल खायला काय. त्यांच्या मागं जाऊच नका. खायचं स्वतः हिमतीवर घेऊन खावा. ना माहीत होता हे तर 100 रुपये जाते, तिथं गेल्यावर 2000 रुपये गेल्याशिवाय राहतच नाही. तर हे कधीही खरं आहे, कधीही खरं आहे. म्हणून ना तुम्हाला सांगतो, मी सांगतो तेवढं करा. तुम्हाला आपल्याला काय करायचं ते आपल्याला करावं लागणार आहे, दुसरं कोण येणार नाही. ह्यासाठी तुम्ही हार मान नका ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यात. एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. धन्यवाद. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. सत्य परिस्थिती सांगतो, आणि सत्य परिस्थिती पैसा कष्ट करून कमावला येतो. नाही गेमिंगमध्ये लावून, नाही कोण 1000 रुपये देतो म्हणून 2000 देतो. कष्ट आहे तर भांडवल आहे, भांडवलशिव पैसा आहे. मेहनत केल्याशिवाय पैसाच नाही हो. धन्यवाद. मेहनत करायला शिका. हां.